कंत्राटदारांनी रिंग केल्याच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या 24/7 पाणीपुरवठा योजनेच्या निविदा पुणे महापालिकेने रद्द केल्यात। निविदा रद्द करण्याचा विषय नाहीये, मात्र या निर्णयामुळे महापालिकेचं कोट्यवधींचं नुकसान होणार आहे। या योजनेसाठी घेतलेल्या कर्ज रोख्यांचं व्याज गुंतवणूकदारांना अकारण अदा करावं लागणार आहे। संपूर्ण आठवड्याभर 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या निविदा रद्द होताच विरोधकांकडून पुणे महापालिकेत जल्लोष करण्यात आला। कुठल्याही कारणानं जनतेचा पैसा वाचणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे, मात्र हे होत असतानाच या योजनेसाठी उभारलेला कर्ज रोख्यांचा भुर्दंड महापालिकेला बसणार आहे। या योजनेसाठी 2264 कोटींचे कर्ज रोखे घेण्यात येणार आहेत। त्यापैकी 200 कोटी रुपये महापालिकेला मिळाले आहेत। महत्त्वाचं म्हणजे त्याच्या व्याजाची आकारणीही सुरू झाली आहे। योजनेच्या फेरनिविदा काढून कामाला सुरुवात व्हायला आणखी किमान 4 ते 6 महिने जाणार आहेत। अशा परिस्थितीत कर्ज रोख्यांच्या व्याजापोटी दिवसाला साधारणतः 4 लाखाप्रमाणे 4 महिन्यात किमान 5 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। पुणेकरांच्या माथ्यावर मारण्यात आलेली ही रक्कम महापालिकेतील अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे। 4 ते 6 महिने हे कर्ज रोख्यांचं व्याज जवळपास 3 लाख रुपये दिवसाला एवढे पुणेकरांच्या करांच्या पैशातून जाणार आहे। त्यामुळे ज्यांनी हे कर्ज रोखे उभारण्यासाठी धडपड केली ते प्रशासकीय अधिकारी आणि ज्यांनी त्याला हात वर करून मंजुरी दिली ते राजकीय मंडळी, ह्या सगळ्यांच्याकडनं हे पैसे वसूल केले पाहिजेत। हे पुणेकरांच्या करांच्या पैशातून जाता कामाचे नाहीत अशी आमची मागणी आहे। महापालिकेसमोर देखील कर्ज रोख्यांच्या व्याजाचा प्रश्न निर्माण झालाय। कर्ज रोख्यातून मिळालेले 200 कोटी रुपये मुदत ठेवींमध्ये गुंतवण्याचा पर्याय समोर आलाय। या प्रकरणात महापालिकेचं नुकसान होऊ देणार नसल्याचा विश्वास सत्ताधारी व्यक्त करतायत। या वर्षीच्या बॉन्डच्या माध्यमातून वेगवेगळे पैसे अगोदर केलं ते प्रोव्हिजन म्हणून करावं लागत होतं, त्यामुळे हे काही जाणीवपूर्वक झालेला कुठला भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि परंतु आता आहे हे सत्य समोर आहे, त्यामुळे हे व्याज जे भरतोय आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे महानगरपालिकेचं नुकसान होऊ नये अशा उद्देशानं कुठंतरी हे पैसे जे आपण आता कर्जरूपाने उभे केलेत ते कुठंतरी मुदत ठेव म्हणून त्याच्यामध्ये ठेवून हे सगळं होणारं नुकसान आपण टाळू शकतो असा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करतोय। संपूर्ण आठवड्याभर 24 तास पाणीपुरवठा ही पुण्याची गरज आहे, मात्र त्या योजनेत वेळोवेळी विघ्न येत आहेत। कधी पाणी मीटर खरेदीचा तर कधी कंत्राटदारांनी रिंग केल्याचा विषय समोर आलाय। हे सगळं टाळण्यासाठी कारभाऱ्यांनी शहाणं असण्याची गरज आहे। पुण्यात त्याची कमतरता जाणवते हे पुणेकरांचं दुर्दैवच। पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।